फुटाळा ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत इमारत विना परवानगी पाडल्यामुळे चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, तसेच संबंधितास पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत। जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उपोषण करत आहोत, असे दत्ता बन व अच्युत बोईनवाड यांनी पत्रकारांना माहिती दिली। दादा, आपण आज कलेक्टर ऑफिस नांदेड येथे उपोषणाला बसले आहे, नेमकी आपल्या मागण्या काय आहेत? फुटाळ्याची जे ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सरपंचाने जे बिना परवान्याचे जे पाळलेत, त्या संदर्भामध्ये आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार आणि न BDO साहेबाला किंवा तहसीलदार साहेबाला किंवा शिवसाहेबाला न अर्ज न देता न हे करता डायरेक्ट निर्णय हे संविधानाचा अपमान आहे। आमचं म्हणणं आहे की ग्रामसेवक आणि सरपंच आणि ज्याला पाठीशी घालणारे जे BDO साहेब आहेत किंवा विस्तार अधिकारी आहेत किंवा बांधकाम खात्याचे जे अधिकारी आहेत, यांची चौकशी लावण्यात यावी आणि योग्य ते कारवाई करण्यात यावी, ही आमची मागणी आहे। त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबाच्या इथं कार्यालयासमोर उपोषणाला बसण्यात आम्ही बसत आहोत। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही। कुठलेही साहेब कसं असेल, कुठलेही जरी काम असेल तर कायदेशीर आपण कारवाई करावी लागते, म्हणजे कायदेशीर परवानगी घ्यावी लागते। परंतु या ठिकाणी कुठलीही अशी रीतसर कोणत्याही अधिकाऱ्याकडून परवानगी घेतलेली नाही आणि स्वतःच्याच मनाने एका रात्रीमधून ती इमारत पाडून टाकलेली आहे आणि त्याची विल्हेवाट लावलेली आहे। त्याकरिता असं वाटतं की ग्रामस्थांना विश्वासात न घेता कुठेतरी एक चुकीची गोष्ट केलेली आहे आणि ग्रामस्थांना शक्यतो सगळ्यांनी काय करावं, विश्वासात घ्यायला पाहिजे। आणि ग्रामपंचायत त्यांनी पाडून नवीन बांधत असेल तर आमचं स्वागत होतं, परंतु ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्यामुळे आम्हाला या उपोषणाला बसावं लागत आहे। आणि याविषयी आम्ही जर माहिती मागितलेली असतानासुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही। आम्ही जिल्हा परिषदेला गेलेलो आहोत, देगलूरला सुद्धा गेलेलो आहोत, सगळ्या ठिकाणी आम्ही अर्ज दिलेले आहेत, पण आम्हाला कुठल्याही प्रकारची चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालेलं नाही। तसं तहसील नायगावमध्ये सुद्धा आम्ही गेलोत, पण तिथेही आम्हाला माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे। म्हणून आम्हाला नांदेड या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागत आहे। जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? या ठिकाणी जर आमच्या संपूर्ण मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्हाला संविधानात्मक रीतीने आम्हाला आंदोलन करावं लागेल, वाटल्यास मोर्चाही काढावा लागेल आणि पुढे चालून वाटलंच तर आम्हाला मोठाही मार्ग उचलावा लागेल।